नमस्कार मॅडम. आम्ही गरुड झेप विजन 33 संकल्पना घेऊन आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. नमस्कार मॅडम. गरुड झेप विजन 333 ही संकल्पना आम्ही उद्योजकांसाठी राबवत आहोत. गरुड झेप 333 333 3333 33,000 3,33,000 33 लाख आणि 33 कोटी हा अधिक मासानिमित्त गरुड झेप स्वयंसिद्धा वेलफेअर फाउंडेशनने संकल्प केलेला आहे. याच्यामध्ये स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस ही कन्सेप्ट घेऊन आपण जात आहोत. यामध्ये आपल्याला उद्योजक आपण बघतोय आज नव्याने उद्योजक जन्माला येत आहेत, उदयाला येत आहेत, परंतु स्ट्रगलिंग टू सक्सेस हा प्रवास ते चालत नाहीये. म्हणून आपला भारत समृद्ध उद्योजकांचे व्यासपीठ होण्यापासून आपण प्रवृत्त होत आहोत किंवा त्यापासून दूर जात आहोत. म्हणून आपण गरुड झेपच्या वतीने विजन 333च्या माध्यमातून सक्षम उद्योजक घडवणं हे आपलं खास ध्येय या संकल्पनेच्या माध्यमातून आहे. यामध्ये आपण स्टॉल एक्झिबिशन प्लस सेमिनार वेगवेगळ्या विषयाचे उद्योजकासंदर्भातले ज्ञान आपण उद्योजकांना देणार आहोत. तसंच ज्यांनी स्ट्रगलिंग टू सक्सेस हा उद्योजकाचा प्रवास पूर्ण केला या अशा अनमोल रत्नांचं सक्सेस स्टोरी पण आपण या कार्यक्रमात दाखवणार आहोत. आणि त्यातलं एक सक्सेस स्टोरी आम्हाला कळालेलं आहे, म्हणून आम्ही आपल्या पार्लरला भेट दिलेली आहे. आपण आपल्या स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेसबद्दल काय सांगाल आम्हाला? मॅम, ही जी तुमची संकल्पना आहे ना ती अतिशय छान आणि खरंच खूप मस्त वाटलेली मला. जी आपण महिलांसाठी करण्यासाठी घेतलेला जो पुढाकार आहे हा अतिशय छान आहे. आणि यांच्याकडून मला कळलं, त्याच वेळेला मला वाटलं की खरंच खूप छान आहे. आता माझ्या व्यवसायाच्या बाबतीत मी सांगते की मी खूप स्ट्रगल करून इथपर्यंत पोहोचले. आज जे ऐरोलीमध्ये म्हणा किंवा बाहेर म्हणा वनिता सलूनचं नाव झालेलं ते हे अशा पद्धतीने झालेलं आहे की वनिता हा जो शब्द आहे हा माझ्या आईचं नाव आहे. कारण आईचं नाव घेऊनच मी इथपर्यंत पोहोचले. आणि इतकं स्ट्रगल झालेलं आहे की मी 9वी 10वीपर्यंत म्हणजे शाळेत वगैरे केलेली आहे. त्याच्यानंतर कॉलेजही झालं, माझं खूप शिक्षण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. पण त्याच्यातून मला हे स्किनच्या विषयी खूप आवड होती आणि मला हे काहीतरी करायचं. मग मी 9th 10th असताना हा पार्लरचा कोर्स पूर्ण केला. पण लग्नाच्या नंतर मला इथे आल्याच्या नंतर हा व्यवसाय करायची परमिशन मिळाली. ही परमिशन होती का तर हे अडथळे आले घरातील लोकांच्यामुळे, म्हणजे नातेवाईकांमुळे. काय का असं करायचंय, आपण काही नावी आहोत का, याच्यामुळे काय झालंय की मी थोडीशी पाठीमागे गेले. समाजाचा देखील अडथळे सामाजिक दृष्टीने घरातल्यांकडनं पण तुम्हाला या व्यवसायात अडथळे आले. मग तुझं BSc आहे, तुझं DED आहे, मग तू स्कूल टीचर का नाही, हेच का करायचं. पण कसं असतं की आपल्याला कधी उद्योग करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपली आवड पहिले पाहिजे. आणि ती आवड मला असल्यामुळे मला असं वाटायचं की मी टीचिंगपेक्षा याच्यात मी पुढेच आहे. मग याच्या पाठीमागे मग माझ्या मिस्टरांचा खूप मला मोठा सपोर्ट होता, सासू सासऱ्यांचा होता. पण नातेवाईक नाही म्हणणार म्हणून सासू सासरे जरा मागे वळत. पण शेवटी मग त्यांनी मला काय केलं, घाटकोपरवरून ऐरोलीला येऊन केलं. आणि मग मी सकाळी जे 6 ते 7 वाजतापासून क्लासेस स्टार्ट केले. क्लासेस स्टार्ट करता करता मग मी पार्लरचं करत होते. मग मला वाटलं की मी आता पार्लरमध्ये खूप छान करू शकते. मी क्लासेस थोडे बंद केले, ट्युशन क्लासेस. आणि मग ह्या पार्लरच्या याच्यामध्ये मी पुढे येत गेले. तर याच्यामध्ये काय झालं, मी सुरुवातीला आपलं हे रोटरी क्लब झालं, लायन्स क्लब झालं, याच्यामध्ये मी काही दिवस क्लासेस त्यांचे घेतले. मग पुढे पुढे हळूहळू मला कळत गेलं आणि मी यशवंतराव युनिव्हर्सिटीला पण 8 वर्ष शिकवलं. मग मी ITI मध्ये सुद्धा 1 वर्ष शिकवलं. मग इफॉनमध्ये मी गेले, ते पण शिकवलं. मग अशा पद्धतीने बरेच मी क्लासेस घेत गेली आणि हळूहळू पुढे आले. याच्याच मध्ये मला अजून पुढे जायचं होतं. मग मी आमची एक सिडस्को एक्झाम असते ती मी बाहेरच्या देशाची जुरीची दिली. अरे वा, लंडनची दिली. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. मग त्याच्यानंतर मग मी श्रीलंकेची दिली. मग परत आपली इंग्रजी कॉस्मेटॉलॉजी केली. पण याच्यासोबत मला ज्यांच्याकडून सगळ्यात जास्त कॉस्मेटिकचं किंवा स्किनची माहिती मिळाली ते माझे डॉक्टर राहुल पाटील. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचली. म्हणजे ह्या स्ट्रगलच्या पाठीमागे मिस्टर माझे खूप मला सपोर्टिंग होते, सासू सासरे होते.
पद्धतीने आज मी या व्यवसायाला पर्यंत पोहोचली आणि त्याच्याच सोबत माझे 3 सलून झालेले आहेत. अरे वा, अभिमानास्पद गोष्ट आहे. मराठी माणसाने न बोलता व्यवसायाकडे लक्ष द्यावं याचं उत्तम उदाहरण आपल्या माध्यमातून आम्हाला आमच्या स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस या संकल्पनेत दाखवताना गरुड झेपची डायरेक्टर या नात्याने मला अत्यंत आनंद होतोय. आपल्या पार्लरला किती वर्ष झाली? मी तसं 37 इयर्स झालेले मी पार्लर चालवते आहे आणि आपण ज्या सलूनमध्ये बसलेलो त्याला 18 वर्ष झाले. अरे वा, 18 वर्ष झाले. जी माझी पहिली ब्रांच आहे ती 97 पासून आहे. त्याला पण 29 वर्ष होत आहे. बर. हा. सुरुवातीला तुमच्या मनात धाकधूक होती का? भरपूर धाकधूक होती की आपण शिकतो तर आहोत, पण आपल्याला जो पैसा पाहिजे आहे, आपल्याला जो जागा पाहिजे आहे, आपण जे पण काही करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला थोडं भांडवल लागल्याच्या नंतर सपोर्ट पाहिजे आणि तो मिस्टरने मला सपोर्ट दिला. आणि काही वेळा व्हायचं असं की आज माझा बिझनेस नाही झाला, मी भाडं कसं भरणार, मी कसं भाडं भरणार किंवा मी कसं करणार, तर मिस्टर मला सपोर्ट करत होते. पण ही धाकधूक त्यांच्यामुळे मी उभी राहिली. तुमचं शैक्षणिक जीवन हे कसं होतं? तुम्ही पार्लरच्या आधी तुमचं शैक्षणिक क्वालिफिकेशन हे काय झालेलं होतं? मी पार्लरचं सुरुवात केली त्यावेळेला मी फक्त 9th पास. अतिशय सगळ्या उद्योजकांनी घेण्यासारखी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे, जी की गृहिणींना म्हणजे सावित्रीबाईंना आपल्याला का शिकवलं तर त्यांची संकल्पना होती स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून समृद्ध भारत मातेचं दर्शन झालं पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही याच्यासाठी आयडॉल आहात. 9वी पास तुम्ही असताना देखील आज 18 वर्ष जवळपास ऑलमोस्ट 25वा पण वर्धापन दिन तुमचा झालेला आहे. तर एवढी वर्ष तुम्ही पार्लर चालवताय आणि ही सगळ्यांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. स्ट्रगलिंग टू सक्सेस खूप छान उदाहरण आपण समाजासमोर आपल्या रूपाने गरुड झेपच्या माध्यमातून आम्हाला देता येत आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. मॅडम, नवीन पिढीला काय संदेश द्याल जाता जाता? नवीन पिढीला ह्याच संदेश की कधी आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल, आपला स्वतःचा कॉन्फिडन्स असेल आणि आपल्याला काहीतरी ध्येय गाठायचं असेल तर ते ध्येय गाठण्यासाठी आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जावं लागलं तरीही तुम्ही डगमगू नका आणि त्याच्यावरती आपली वाट चालू. आणि अशा काही मुली असतील की ज्यांना काही पुढे सपोर्ट पाहिजे असेल तर मी कायम त्यांच्यासोबत उभी आहे. कारण की NGOमध्ये मी आतापर्यंत 37 मुलींना फ्री ऑफ चार्ज मुलींना शिकवून पार्लरचे कोर्सेस करून बऱ्याच ठिकाणी जॉब करते. अरे वा, खूप सुंदर. आपण सोशल वर्क देखील आपल्या बिझनेस बरोबर करत आहात. मॅडम, माझ्या समाजाची ही गरज आहे. समृद्ध व्यावसायिक हा समृद्ध भारताचा कणा आहे आणि जोपर्यंत आपल्यासारखे स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस वाटचाल करणारे उद्योजक, महिला उद्योजक, पुरुष उद्योजक या समाजात आहेत, निश्चित माझ्या भारताचं भवितव्य हे उज्ज्वल आहे. त्यामुळे आपण गरुड झेपचं विजन 333 7, 8, 9 ऑगस्ट ऐरोलीमध्ये ठेवलेलं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की यामध्ये आपल्या बिझनेसची सक्सेस स्टोरी दाखवताना आणि आपली ध्येय प्राप्ती दाखवताना निश्चितपणे आम्हाला आनंद होत आहे आणि समाजासाठी एक आदर्श उदाहरण तुम्ही आहात. आणखीन नवीन संवाद आपल्याला तिथे साधता येणार आहे, उद्योजकांशी संवाद साधता येणार आहे आणि महिला जडणघडणीसाठी, समृद्ध उद्योजकांसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्यांवर चर्चा आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार. नुसता स्टॉल आणि खरेदी विक्री हा या कार्यक्रमामागचा किंवा एक्झिबिशन मागचा उद्देश नाही, तर समृद्ध व्यावसायिक, समृद्ध भारताचा कणा आणि आपला स्त्री सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय आपण घेतलेला आहे आणि आपल्यासारखी सक्षम स्त्री आमच्या सोबत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. चला तर मग नक्की भेटूयात 7, 8, 9 ऑगस्ट ऐरोली, भानुशाली हॉल, सेक्टर 19, नवी मुंबई.